टिपिकल आरजूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वेगळा मेनू करत आहोत, तो पण ड्रायफ्रूट्सपासून आपण लाडू करणार आहोत पोरांना घरात खाण्यासाठी। पण माझ्या मुलांना ही पदार्थ बिलकुल आवडती नाही, एखाद्याला भेटती नाही खायला, पण ही माझ्या मुलांना आवडती नाही, त्यामुळे मी ते लाडूत रूपांतर करणार आहे। दादूला लाडू खूप आवडतात, पण त्याला बुंदीचे लाडू आवडतात किंवा रव्याचे लाडू आवडतात। आजही मी ट्राय करून बघणार आहे तो खातोय का नाहीत। तर मी असे सगळे पदार्थ घेतलेले आहे, खजूर, गूळ, काजू, बदाम, अक्रोड आहे, थोडंसं पिस्ता घेतलेला आहे, वल्ला खजूर आणि एक थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे। हे सर्व मी भाजून घेणार आहे, बिया काढून घेणार आहे त्यांच्या। हे बघा, हे थोडंसं कडसर लागतं, खाती नाही मुलं, त्यामुळे मी थोडं लाडूत टाकते आहे। आता यांच्या बिया काढून घेते आणि आपला पिस्ता सोलून घेते। सोलल्यावर भाजल्यावर त्यांची मस्त अशी बदाम भाजायला टाकली आहे, मस्त अशी कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे। बदाम भाजायचे, काजू बदाम सगळं आपण भाजून घेणार आहोत आणि मग ते थोडे थंड झाल्यावर आपण दळून घेणार आहोत। तर तुम्ही बघत असाल, मी पहिल्यांदा बदामाला सुरुवात केली आहे। बदाम अशी मिडियम गॅसवर भाजत होती। बदाम झाल्यावर आपण मस्तपैकी असे पिस्ता भाजणार आहोत आणि वरून मी तेल पण टाकणार आहेत। बघू आता कसे होतात, मी पण पहिल्यांदाच करून राहिले आणि हो, मी हे कुठे बघितलेलं नाही, हे माझ्या मनानेच करून राहिले। ड्रायफ्रूटचे लाडू खातील का नाही मुलं, गव्हाचं पीठ वगैरे टाकून नाहीच खाती। कडू लाडू आपण जे थंडीत करतो ते खाती नाही, त्यामुळे मी हे प्रकारे करून राहिले। हे बघा, हे थोडेसे काजू कढई तापलेली होती, हे असं भाजून घेतलेलं होतं आणि आता काजू भाजत होते। काजू भाजून घेते, नंतर आपण थोडंसं खोबरं आरळ मस्त भुरळून घेऊ आणि खजूर काय भाजायची नाही, खजूर दळून घेता येते। पहिले मी अशीच एक पावडर केली होती मुलींसाठी, ती मी दुधात टाकून देत होती त्यांना प्यायला, पण त्या दीड महिना प्यायला खूप कंटाळा आला त्यांना, नंतर त्यांनी सोडून दिली। चहाऐवजी मी ती पावडर टाकून देत होते, एनर्जी ड्रिंक म्हणून। बघू आता लाडू खाताय का नाही, तर मग त्याला ऑप्शन म्हणून मी आता आपली कॅडबरी डेअरी मिल्क नाही तर मग डार्क चॉकलेट आणते आणि त्यामध्ये ते थोडेसे डिप करून घेते। बघू आता हे खाताय का नाही, तर मग पुढचा उपाय मी तुम्हाला दाखवलंच काय करायचं, पण मुलांना मला खाऊच घालायचे होते। अशा प्रकारे मी त्याचे डलखरं चोळून वगैरे काढून घेतले, पिस्त्याचे आणि आपल्या शेंगदाण्याचे। शेंगदाणे मी थोडे टाकले होते। हे बघा, आता मी दळायला घेतलेलं होतं। आता थोडंसं तूप घेऊ, तापायला ठेवलेलं आहे। थोडासा गूळ टाकला आहे मी गोडासाठी, कारण मला वाटलं गोड नसतील, कारण खजूरच्या बिया जास्त नव्हत्या, थोड्या होत्या, त्यामुळे। हे बघा, असा थोडासा गूळ मी पगळून घेतले, काकी नाही करत, आणि सगळे आपलं मिश्रण त्याच्यात टाकून एकदाशी थोडं गरम करून घेते। आता सुरुवात करूया लाडू बांधायला। गावात असल्यामुळे प्रॉब्लेमच असतो, तुम्हाला मागचा आवाज येत असतात, पण प्लीज ॲडजस्ट करून घ्या। हे बघा, अशा प्रकारे मी लाडू बांधत होते। तर मला लाडू बांधता येत नाही, तरी पण मी ट्राय करते। खास मुलांसाठी छोटे छोटे लाडू बांधले आहे, जेणेकरून मुलं सकाळी चहाच्या आधी जरी खाली तरी चालते। बघू आता मुली खाताय का नाही आल्यावर। दादूनं तर पहिलाच एक लाडू घेतला, तोंडात घालून त्यानं शी आहे म्हणून सांगून टाकलं। मला आता वाटत नाही दादू लाडू खाईल म्हणून, तर मुलींचं बघू काय ओपिनियन येते। बघू, नाही खाल्ले त्यांनी तर आहेच, मोठी माणसं घरामधली, आम्ही खाऊ शकतो, पण मग फेकून नाही देता येणार। चांगले लाडू झाले आहेत आणि त्यात पोरींला तर गावठी तूप आवडत नाही, तेलात नाही केली मी। बघू आता काय करताय, बळजबरीने त्यांना खाऊ घालायला लागते। लाडू काही इतके जास्त नव्हते, 30-35 लाडू असतील, पण मुलींना मी खाऊ घालणार होती। तर तुम्ही पण ट्राय करून बघा हे लाडू ड्रायफ्रूट्सचे, छान आहे। मी एक खाऊन बघितला, खूप छान आहे। भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, नवीन रेसिपी घेऊन येत आहे। बाय बाय मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा।